नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वपूर्ण बातमी। किमान मूळ वेतन वाढण्याची मागणी, किती वाढणार वेतन? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना येत्या काही वर्षात त्यांच्या पगारात आणि लाभामध्ये मोठे बदल मिळू शकतात। कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगाला आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले आहे। त्यात किमान वेतनास अनेक पटींनी वाढ करण्याची आणि निवृत्ती वेतनापासून ते रजेपर्यंत सर्वच बाबीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या मसुदा समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे। सर्वात महत्त्वाची मागणी ही आहे की कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 69,000 रुपयापर्यंत वाढवावे। सध्या 7व्या वेतन आयोगामध्ये ते केवळ 18,000 रुपये आहे। वाढती महागाई आणि संभाव्य खर्च लक्षात घेता 15 फॅक्टर 4.83 निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे। जर सरकारने हे मान्य केले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्ती वेतनात लक्षणीय वाढ होईल। कामगार संघटनांनी मागणी केली आहे की हे सर्व बदल 1 जानेवारी 2026 पर्यंत लागू केले जावेत, जेणेकरून या विलंबामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी मागणी म्हणजे वार्षिक वेतनवाढ 6% वाढवण्यात यावी। सध्या दर कमी असला तर दरवर्षी वाढणाऱ्या महागाईचा सामना करण्यासाठी 6% वाढ आवश्यक आहे, असं समितीचं मत आहे। समितीची सध्याची वेतन रचना सोपी करण्याचं सुचवलं आहे। सध्या 18 वेगवेगळे स्तर आहेत, जे कमी करून फक्त 7 प्रमुख स्तरावर आणले पाहिजे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला चालना मिळेल आणि त्यांच्या प्रगतीला कोणते अडथळा लागणार नाही, हे सुनिश्चित होईल। या नवीन रचनेअंतर्गत मध्यमस्तरीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 1,35,000 ते 12,15,000 रुपयापर्यंत पोहोचू शकते। सेवानिवृत्तीनंतर अधिक पेन्शन, वेतनाव्यतिरिक्त जुनी पेन्शन योजना ही सर्वाधिक चर्चेचा विषय आहे। राष्ट्रीय परिषदेने 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे। समितीने प्रस्ताव दिला आहे की सेवानिवृत्त पेन्शन शेवटच्या वेतनाच्या 67% असावी आणि कौटुंबिक पेन्शन 50% निश्चित केली जावी। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दर 5 वर्षांनी पेन्शनचा आढावा घेतला जावा, असं त्यात म्हटलं आहे। घरभाडे भत्त्यात वाढ करण्याची मागणी, या अहवालात कर्मचारी लाभासंबंधी महत्त्वपूर्ण नवीन माहिती देखील आहे। त्यात म्हटलं आहे की घरभाडे भत्ता किमान 30% वाढवा आणि महानगरासाठी आर्थिक वाढीची शिफारस करण्यात आली आहे। याशिवाय कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासाठी नुकसान भरपाई वाढवण्याची आणि विमा संरक्षण सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलांनी प्रसूती रजा 260 दिवसापर्यंत वाढवी आणि वडील बनणाऱ्या पुरुषांना अधिक रजा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त पालकत्वाच्या देखभालीसाठी विशेष रजेची मागणी करण्यात आली आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।